देवर गावात अवैध दारू विक्री विरोधात कामगारांचा एल्गार, कठोर कारवाईची मागणी. दारू विक्रेत्यांकडून ग्रामस्थांना दमदाटी, कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा. नाशिक तालुक्यातील देवरगाव येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि नाशिक ग्रामीण पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. देवरगावच्या चैतन्य ग्रामसंघ व महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी नारायण गोसावी तसेच नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की देवरगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात गेल्या 20 ते 25 वर्षांपासून अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असल्यामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत आहे. याबाबत महिला, युवक आणि ग्रामस्थांनी अनेक वेळा सरपंच व ग्रामपंचायतीमार्फत तक्रारी केल्या, मात्र संबंधितांकडून दारू विक्री बंद करण्यात आलेली नाही. उलटपक्षी अवैध दारू विक्री करणारे काही जण ग्रामस्थांना दमदाटी करत असून दादागिरीची भाषा वापरत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधितावर तातडीने आणि कठोर कारवाई करून गावातील अवैध दारू व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कारवाई न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी सरपंच पार्वता पिंपळके, उपसरपंच सुरेश मुंढे, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. आशा सोमनाथ मुंडे देवरगावून आलेले सगळ्या महिला गटाच्या आहेत. दारू आमच्या गावात नसली पाहिजे. सगळं 10 गट आहेत. तर साहेब एवढी विनंती केली पाहिजे, दारू आमची गावामध्ये बंद झालीच पाहिजे. काय त्रास होतो? आमची लहान लेकरं समजा दारू प्यायला त्यांना व्यसन लागलेलं आहे. आम्ही मंजुरी करून आणि ते सर समजा आमचा नवरा मारहाण करते, आम्ही समजा बायको पोरं जगवायची का त्यांचं बघायचं, समजा मंजुरी करते साहेब. आम्ही समजा कमवायचं ते दारू मध्ये घालवायचं. आम्ही आमच्या लहान लेकरांना काय करून घालायचं. योगिता कैलास मुंडे देवरगावातून आलोय. आमच्या गावात 10 दारूचे धंदे आहेत. नवरा रोज दारू पितो, रात्रीच्या मारतो. लहान लेकरं आहेत. काम करायचं, खायचं, त्यांनी काम करून यायचं, पार्ट्या करायच्या, गावातच फिरायचं, रात्री 12-1 वाजता यायचं, मारायचं. एवढीच विनंती आमची दारू बंद झाली पाहिजे गावातली. सुरेश तुकाराम मुंडे, ग्रामपंचायत देवरगाव, तालुका जिल्हा नाशिक, उपसरपंच मी. आज उत्पादन शुल्क येण्याचे कारण असं की आज 10 ते 15 वर्षापासून आमच्या इथं दारू व्यवसाय चालू आहे. तर महिलांचे जे नवरे आहेत ते रात्रीच्या दारू पितात, महिलांना मारहाण करतात. महिला या कामावर जातात, कामावरून आल्यानंतर त्यांच्याकडनं पैशाची छिनहाण करतात, पैसे घेतात आणि दारू प्यायला जातात. दारू पिऊन साहेब खूपच बिकट परिस्थिती गाव पडलेली आहे. तर आमची एकच विनंती आहे शासनाकडे की दारू पूर्णपणे दारू ही नष्ट झाली पाहिजे, हीच विनंती आहे. जर दारू नष्ट न झाल्यास आम्ही आमरण उपोषण करू. तशाच माझ्यासोबत बचत गटाच्या सगळ्या महिला आलेल्या आहेत. तर त्यांची पण एकच विनंती आहे का दारू पूर्णपणे बंद झाली पाहिजे गावामध्ये. आता काय केलं तुम्ही, काय करणार आहे? आता साहेब आम्ही इथं उत्पादन शुल्क साहेबांकडे निवेदन दिलं आहे आणि प्लस आम्ही आडगावला पण जाणार आहे निवेदन देण्यासाठी. तिकडे पण एक निवेदन देऊ आणि हर्सूल आमचा जो भाग आहे तो हर्सूल पोलीस ठाण्यामध्ये येतो देवरगाव म्हणून, त्यांना पण आम्ही निवेदन देणार आहे. तर आमची एकच म्हणणं आहे, एकच इच्छा आहे का त्यांनी सर्वांनी याची तात्काळ काळजी घ्या. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.